विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आधुनिक मराठी कथा वाङ्मय या अभ्यासपत्रिकेच्या प्रत्यक्ष अध्यापनाला आज आपण सुरुवात करणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये एका कथेच्या अभ्यासापासून आपण सुरू करूयात. तासिकेसाठी निवडलेली कथा मराठी कथेच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाची कथा आहे. किडलेली माणसं. लेखक गंगाधर गाडगीळ. खरे तर तुमच्या अभ्यासक्रमाला असलेल्या कथांमध्ये ही 3ऱ्या क्रमांकाची कथा आहे. पहिल्या क्रमांकाची असलेली अतिथी देवो भव ही कथा आणि 2ऱ्या क्रमांकाची असलेली मोत्याचे पीक ही कथा यांचा अभ्यास करण्या अगोदर किडलेली माणसं ही कथा आपण अभ्यासासाठी घेतलेली आहे. याला एक महत्वाचं कारण देखील आहे. ते कारण म्हणजे ही कथा ज्या पद्धतीच्या मध्यमवर्गीय किरट्या संस्कृतीवर उपहासात्मक भाष्य करते, त्या संस्कृतीचं या कोरोना काळामध्ये जे वाढलेलं प्रमाण आहे ते आपल्या सगळ्यांना अस्वस्थ करणार आहे. म्हणून एका अर्थानं ही कथा समकालीन आहे. आत्ताच्या काळाला देखील ती कथा लागू होणारी आहे. यामुळं तुम्हाला ती कळायला सोपी जाईल असं वाटल्या कारणाने आपण या कथेपासून आपल्या आधुनिक मराठी कथा वाङ्मय या अभ्यासपत्रिकेच्या अध्यापनाला सुरुवात करूया. आता कथेचा अभ्यास करायचा म्हणजे तुम्ही काय करणार आहात? सगळ्यात सुरुवातीला कोणतीही कथा अभ्यासताना ती कथा अध्ययन करण्याचे, अध्यापन करण्याचे उद्दिष्ट कोणती आहेत ते आपणाला लक्षात घ्यावं लागतं. ही कथा अभ्यासल्यानंतर काय स्पष्ट होईल म्हणजे नेमकी कोणती उद्दिष्ट ठेवून आपण या कथेच्या अभ्यासाकडे वळणार आहोत, ही उद्दिष्ट मी तुमच्या डोळ्यांसमोर पहिल्यांदा ठेवतो. क्रमांक 1, नवकथेचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये तुमच्या यामुळे लक्षात येतील. म्हणजे मुळात नवकथा म्हणजे काय हे कळायला ही कथा तुम्हाला मदत करेल. क्रमांक 2, गंगाधर गाडगीळ हे मराठीमधले अत्यंत महत्वाचे कथाकार. यांच्या कथा वैशिष्ट्यांचा, कथा सांगण्याच्या शैलीचा, कथेमधल्या आशय सामर्थ्याचा खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला परिचय होईल. आणि क्रमांक 3, कथेतून प्रतिबिंबित झालेल्या महानगरीय जीवनाचे आकलन तुम्हाला होईल. महानगरीय जीवनामधलं जे किरटेपण आणि खुरटेपण आहे हे नेमकं काय हे कळायला देखील ही कथा तुम्हाला मदत करेल. आता सगळ्यात सुरुवातीला आपण हे समजून घेऊयात की ही कथा नवकथा आहे असं म्हटलं जातं. नवकथा ही नेमकी काय भानगड आहे हे तुम्हाला कळालं पाहिजे. 1940 नंतर मराठी साहित्यात नवतेचे वारे वाहायला लागले. म्हणजे कवितेमध्ये बाळ सीताराम मर्ढेकर आणि कथेच्या क्षेत्रामध्ये गंगाधर गाडगीळ या दोघांनी या नव्या युगाचं प्रवर्तन केलं. म्हणजे कवितेमध्ये आणि कथेमध्ये नवता आणली. खरं तर याच्या अगोदर ना.सी. फडके, विष्णू सकाराम खांडेकर यासारखे जे कथाकार आहेत यांची कथा अधिक तंत्रनिष्ठ, रंजक आणि बोधाच्या ओझ्याखाली वावरत होती. नंतरच्या काळामध्ये आलेले य.गो. जोशी यांनी या साचेबंदपणातून मराठी कथेची सुटका केली. खरी त्यांनी मुक्त कथा लिहिली. 1940 नंतर मराठी कथेत युगप्रवर्तन घडून आले. अरविंद गोखले, व्यंकटेश माडगुळकर, पुभा भावे आणि ज्यांची कथा आपण अभ्यासणार आहोत ते गंगाधर गाडगीळ यांनी मराठी कथेमध्ये नवकथेचा प्रवाह आणला. बघा, 1940 असं मी म्हणतो आहे. 1940 हा कालखंड जगाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. वाङ्मयात जेव्हा नवे वाङ्मयीन प्रवाह जन्माला येतात तेव्हा समकालीन जीवनात तशीच काही उलथापालथ झालेली असते. 1940 ते 45 हा द्वितीय महायुद्धाचा काळ आहे. या महायुद्धात माणसाने माणसाचा विनाश घडवून आणण्याचा चंग बांधलेला आहे. हिरोशिमा आणि नागासाकीवरील बॉम्ब हल्ल्यांमुळे मानवी जीवनाचे अतिशय उद्ध्वस्त चित्र आपणाला पाहायला मिळालं होतं. यामुळे जगात एका प्रकारची असुरक्षितता,
भयाकुलता आणि निराशा पसरलेली होती, जी आपण कोरोनामुळे मागच्या 6 महिन्यापासून अनुभवतो आहोत. यापेक्षा कितीतर पट अधिक अनिश्चितता 1940 ते 45 या कालखंडामध्ये होती. परिणामी माणसाची परमेश्वरावरची व एकंदरीत माणसावरची देखील श्रद्धा लोप पावू लागली. एक प्रकारची अगतिकता व मूल्यहीनता हा या युगाचा गुणधर्म बनू पाहत होता. नेमक्या याच कालखंडामध्ये आइन्स्टाईन या शास्त्रज्ञाने सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला. सिग्मंड फ्राइड या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्रातील संशोधनातून बुद्धिजीवी वर्गामध्ये खळबळ माजवून दिली. या सगळ्या गोष्टींचा परिणाम सुद्धा त्या कालखंडात जगभरामध्ये जे साहित्य लिहिलं जात होतं त्या साहित्यावर होत होता. मराठी कथेपुरता आपण विचार करत असताना मी वर ज्या कथाकारांची नावं घेतली त्यांच्या कथांमध्ये आणि विशेषत्वाने गंगाधर गाडगीळ यांच्या कथांमध्ये या सगळ्या गोष्टींचं प्रतिबिंब आपल्याला पडलेलं दिसतं. साहित्यात व्यक्तींचे व समाजाचे चित्रण करण्याची एक नवी रीत या काळामध्ये पुढे आली. आंतरिक वास्तवावर भर देणारी अतिवास्तववादी लेखनशैली पुढे आली. म्हणजे केवळ बाह्य जगाचं चित्रण महत्वाचं नाही, व्यक्तीच्या अंतर्मनात काय खळबळ चालू आहे याचं चित्रण महत्वाचं मानलं जाऊ लागलं. संज्ञा प्रवाही तंत्राचा वापर केला जाऊ लागला. व्यक्तीच्या मनोविश्लेषणाबरोबर सामूहिकतेचे मानसशास्त्र लक्षात घेऊ लागले. यातून कथेचे विषय बदलले, कथेच्या लेखनाची तंत्रे बदलली. गंगाधर गाडगीळ यांची कथा हे जे काही बदल कथेमध्ये होऊ पाहत होते या सगळ्यांचं प्रत्यंतर गंगाधर गाडगीळ यांच्या कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांच्या संपूर्ण कथा वाङ्मयातून याची प्रातिनिधिक चित्रण करणारी कथा जर काढायचं आपण ठरवलं तर किडलेली माणसं याच्यासारखा चांगला दाखला किंवा चांगलं उदाहरण दुसरं असू शकत नाही. म्हणून आपणाला अभ्यासासाठी ही कथा निवडण्यात आलेली आहे. मित्रांनो, आता आपण गंगाधर गाडगीळ हे जे कथाकार आहेत त्यांचा अगदी थोडक्यात परिचय करून घेऊ. जर विद्यापीठाने बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा घेण्याचं ठरवलं या काळामध्ये तर तुम्हाला लेखकाचा परिचय ही गोष्ट खूप महत्वाची असते. त्यानं लिहिलेल्या साहित्य कृती, त्याच्या साहित्याचे विशेष, त्याला मिळालेले पुरस्कार, एकंदरीत साहित्य व्यवहारामध्ये त्याचं वेगळेपण, या गोष्टी बारकाईनं तुम्हाला तपासून बघाव्या लागतात, समजून घ्याव्या लागतात. म्हणून मी गंगाधर गाडगीळ यांचा परिचय तुमच्या समोर ठेवतो. गंगाधर गोपाळ गाडगीळ असं त्यांचं पूर्ण नाव. 1923 ते 2008 हा त्यांचा जीवनपट. मराठी नवकथेचे प्रवर्तक. 1940 पासून त्यांनी कथा लेखनाला सुरुवात केली. प्रिया आणि मांजर ही त्यांची पहिली कथा 1940 ला प्रकाशित झाली. मानसचित्र, कडू आणि गोड, तलावातले चांदणे, ऊन आणि पाऊस, कबुतरे, वर्षा, खुणावणाऱ्या चांदण्या, बंडूचं गुपचूप, आठवण, गुणाकार, काजवा, पाळणा, खाली उतरलेले आकाश, श्रावण, ओले उन्ह, वेगळे जग, सोनेरी कवडसे असे जवळपास 25 कथासंग्रह त्यांच्या नावावरती आहेत. म्हणजे हे किती मोठे कथाकार आहेत हे यावरून आपल्या लक्षात यावं. त्यांच्या अनेक कथांची भारतीय भाषांमध्ये तसेच इंग्रजी भाषेत भाषांतर झालेली आहेत. कथाकार हीच गंगाधर गाडगीळ यांची मुख्य ओळख असली तरी कथेशिवाय त्यांनी अन्य वाङ्मय प्रकारात देखील लेखन केलेलं आहे. कादंबरी, नाटक, विनोदी लेख आणि प्रवास वर्णनपर लेखन प्रकाशित झालेलं आहे. खडक आणि पाणी, साहित्याचे मानदंड, पाण्यावरची अक्षरे हे त्यांचं टीकात्मक लेखन किंवा समीक्षा लेखन प्रकाशित झालेलं आहे. आपण यावर्षी या अभ्यासपत्रिकेचा अभ्यास करत असताना जसं कथा म्हणजे काय हे समजून घेतलं, त्याच पद्धतीनं कादंबरी म्हणजे काय, समीक्षा म्हणजे काय, नाटक म्हणजे काय हे देखील आपण काही तासिकांमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे अचानकपणे समीक्षा याच्यासारखा शब्द तुमच्या डोळ्यांवर आणि कानांवर आदळेल आणि तुम्ही घाबरून जाल की हा कुठला नवा प्रकार आहे, ही कुठली नवी संकल्पना आहे. भाषा आणि साहित्याचे विद्यार्थी म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत.
म्हणून यांचा परिचय आपण नंतरच्या काही तासिकांमध्ये करून देणार आहोत. तर त्यांची हे काही समीक्षेवरची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. याशिवाय गोपुराच्या प्रदेशात साता समुद्रापलीकडे मुंबई आणि मुंबईकर ही त्यांची प्रवास वर्णनं आहेत. बघा, महत्वाचा जो साहित्यिक असतो तो महत्वाचा साहित्यिक हा साहित्य संमेलनाचा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होणं ही फार मानाची, सन्मानाची गोष्ट असते. 1980 मध्ये रायपूर या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नवकथाकार गंगाधर गाडगीळांनी लघुकथेचे सर्व संकेत झुगारून देत आशय, विषय, निवेदन, भाषा यातून कथेत मूलगामी स्वरूपाची परिवर्तने घडवून आणली. उपरोधिक शैलीतून त्यांची कथा आकार घेते. या कथेमध्ये आपण हे बघणार आहोत. उपरोध म्हणजे काय, तर एखादी गोष्ट थेटपणा न सांगता ती वक्र पद्धतीने सांगणं, ही शैली आपण बघणार आहोत या कथेमध्ये. तर या कथेत नेमकं काय आहे याच्याकडे आता आपण वळूयात. म्हणजे आपल्या तासिकेच्या तिसऱ्या टप्प्याकडे आपण वळूयात की किडलेली माणसं ही जी कथा आहे, या कथेत नेमकं आहे काय. या कथेत चाळीतील मध्यमवर्गीय पोकळ संस्कृतीचे दर्शन मिस्किलपणे आणि उपरोधिकपणे घडवलेलं आहे. मध्यमवर्गीय शूद्रपणाची जाणीव ही कथा करून देते. माणसांच्या स्वभावाचे विविध कंगोरे अप्रतिमपणे रेखाटत मध्यमवर्गीय माणसाची किडलेली अंतर्बाह्य मानसिकता दृश्यात्मक चित्रणातून उभी करण्यामध्ये या कथेत लेखक यशस्वी झालेले आहेत. मित्रांनो, तुम्ही आता फर्स्ट इयरला प्रवेश घेतल्याच्या नंतर कथाशिल्प हे पुस्तक तुम्हाला अभ्यासक्रमाला आहे. हे पुस्तक बाजारामध्ये उपलब्ध आहे. हे पुस्तक तुम्ही आवर्जून घ्यावं. या पुस्तकामध्ये प्रत्यक्ष त्या कथेला सुरुवात होण्यापूर्वी आपल्या संपादक मंडळाने त्या लेखकाचा परिचय करून दिलेला असतो. त्या लेखकाच्या लेखनाचे विशेष सांगितलेले असतात आणि सोबत जी कथा आपणाला अभ्यासक्रमाला आहे त्या कथेत नेमकं काय आहे हे सुद्धा आपणाला परिचयपर रूपामध्ये सांगितलेलं असतं. म्हणजे कथेच्या अभ्यासाकडे वळण्याची एक पाऊलवाट तुमच्यासाठी तयार करून दिलेली असते. म्हणून मी आग्रह करेन की तुम्ही आवर्जून लवकरात लवकर हे पुस्तक खरेदी करावं, हे पुस्तक उपलब्ध करून घ्यावं. म्हणजे आपल्या तासिकांच्या माध्यमातून आपण अध्यापन करत असताना अध्यापनानंतर आणि खूपदा अध्यापनाच्या अगोदर सुद्धा ही कथा तुम्हाला वाचता येईल. त्यामुळं या कथेचं आकलन, म्हणजे प्रत्येक कथेचं आकलन तुम्हाला सोपं होत जाईल. आजची तासिका या परिचयानंतर कथेच्या पहिल्या वाचनाची आहे. कुठली पण कथा नीटपणानं समजून घेण्यासाठी निदान त्याची तीन वाचनं व्हायला पाहिजेत. 3दा त्याचं वाचन केलं पाहिजे असं मला वाटत आलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही कथेचं वाचन मी एकदाच करणार आहे. त्याच्यानंतर जी आपली पुढची तासिका असेल ती कथेच्या विश्लेषणाची असेल, कथेच्या विशेषाची असेल. कथा नेमकी कशी अभ्यासायची यासाठीचं दिशा दिग्दर्शन करणारी ती तासिका असेल. आजच्या या उर्वरित वेळेमध्ये मी या कथेचं वाचन तुमच्या समोर करणार आहे. हे वाचन करत असताना तुम्ही काळजीपूर्वक एक ना एक शब्द ऐकायचा आहे. कथेचं वाचन म्हणजे नुसतं वाचन नसतं, एका अर्थाने ते अभिवाचन असतं, म्हणजे भावनेसहित केलेलं वाचन असतं. म्हणून तुम्ही अवधान देऊन, लक्ष देऊन हे कथेचं वाचन ऐकायचं आहे. मी कथा वाचायला सुरुवात करतोय. कथेचं शीर्षक पुन्हा एकदा मी सांगतोय, किडलेली माणसं. लेखक गंगाधर गाडगीळ. 1940च्या दशकामध्ये लिहिली गेलेली ही कथा, जिला आपण नवकथा असं म्हणतो. मी कथा वाचतोय. रविवारची दुपार होती. मुंबईत जातीय दंग्यांच्या उग्र ज्वाला भडकल्या होत्या. सूर्यांच्या हल्ल्यानं निरापराध माणसांचे देह छिन्न विछिन्न होत होते. जमावांच्या लढाया चालल्या होत्या. मूर्ती भग्न होत होत्या. मशिदी धुमसत होत्या आणि पोलिसांचा करडा अंमल सर्वत्र जारी झाला होता. पण त्यावेळी पेरुवाडीतील खुटमुट्यांच्या चाळीतील वरच्या मजल्यावर बरीच सामसूम होती. पेरुवाड्यातील खुटमुट्यांची चाळ म्हणजे महाराष्ट्रीय मध्यमवर्गीय संस्कृतीचा सुपीक मळा.
त्या प्रतापशाली नोकरी बहादर राष्ट्राचा शिवनेरी, सनातन संसार धर्माचं परमपवित्र क्षेत्रस्थान. 50 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंत वाढत जाणाऱ्या सामाजिक मानमान्यतेच्या तिथे अनेक श्रेणी होत्या. त्यातली प्रत्येक श्रेणी म्हणजे एक स्वतंत्र जात होती आणि जाती जातीत रोटी बेटी व्यवहाराला बिलकुल मज्जाव होता. साहेबाची मर्जी आणि पगारवाढ हे तेथील पुरुषांच्या जीविताचे केंद्रबिंदू होते आणि नवऱ्याचा पगार व स्वतःचं सौंदर्य ही प्रत्येक बाईच्या योग्यतेची मापटी होती. नोकरी मिळवायची, लग्न करायचं आणि मुलांची शिक्षण करून पेन्शन घ्यायचं असे या संसार धर्माचे 4 आश्रम होते आणि विमा उतरवणं हे एक आवश्यक धर्मकृत्य होतं. साखर आणि रॉकेल हे त्या संस्कृतीचे जळते प्रश्न होते. साहित्यिक मेळावे आणि गणपती उत्सव हे त्या वर्गाचे सामाजिक सोहळे होते. प्रीतिविवाह ह्या त्यांच्या अद्भुत कथा होत्या. दारिद्र्य आणि संकुचितपणा हा त्यांचा पिढ्यानुपिढ्या चालत आलेला वारसा होता. आणि सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रश्नांच्या पर्वतप्राय झुंडीच्या झुंडी जरी अंगावर चालून आल्या तरी आपली स्वयंकेंद्रित मनोवृत्ती रेसभर देखील बदलणार नाही असा त्यांचा आगरकरी दृढनिश्चय होता. अशा खुटमुट्यांच्या चाळीतील दुसऱ्या मजल्यावर जरी बरीच सामसूम असली तरी नटव्या मालतीबाई आपल्या बावळट नवऱ्यावर खेकसत होत्या हे स्पष्टपणे ऐकू येत होतं. शेजारच्याच खोलीत घारू अण्णांचा पत्त्यांचा अड्डा खिदळत आणि खिंकाळत होता. तिरळे बंडोपंत आपल्या खिडकीशी उभं राहून आपण समोरच्या चाळीतील एका सुंदर बाईकडे पाहत नाही आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करीत होते. शामराव दारात बसून आपल्या जुन्या छत्रीशी ठाकठोक करीत होते. काटकुळे अजागळ आयनापुरे हिंदू महासभेच्या राजकारणावर आपल्या किरट्या आवाजात चर्चा करीत होते आणि एका नवविवाहित हौशी दाम्पत्याच्या टोकाच्या खोलीचं दार नेहमीप्रमाणे बंद होतं. इतक्यात घारू अण्णांचा दामू गॅलरीत आला. आपली चड्डी त्यानं वर ओढली आणि सदऱ्याच्या बाहीनं नाक पुशीत त्यानं आजूबाजूस हावरेपणानं पाहिलं. सगळी चाळ हादरेल अशी गुप्त माहिती मिळवावी, नाहीतर विक्षिप्त कृती करावी असले विचार त्याच्या डोक्यात शिवशिवत होते. बंडोपंतांनी नळाजवळ मोलकर्णीचा हात कसा धरला आणि तिनं त्यांच्या कानशिलात कशी भडकावली हे त्यानंच घारू अण्णांना सांगितलं नव्हतं काय? त्या हौशी दाम्पत्याच्या बंद दाराच्या फटीतून आत पाहण्याचा त्यानं अयशस्वी प्रयत्न केला. शामरावांकडे नवं शिवण्याचं यंत्र आणलं आहे आणि माधवरावांच्या घरात लाडू होत आहेत या महत्वपूर्ण गोष्टींची आपल्या आईला सांगण्यासाठी त्यानं नोंद केली आणि मग गॅलरीच्या कठड्यावर ओठंगून त्यानं रस्त्यावर चौफेर नजर फेकली. त्यावेळी त्या चाळी समोरच अशी एक घटना घडत होती की ती पाहून दामूला 2 दिडक्यांचं आईस्फ्रूट खाल्ल्या इतका आनंद झाला. समोर रस्त्यावर मवाली शांतपणे एका मुसलमानाचं पादत्राणाचं दुकान फोडीत होते. त्यांच्यातल्या एका लठ्ठ दादानं एका भल्या मोठ्या दगडानं कुलपाचा कपाळ मोक्ष केला. दुसऱ्या चपळ पिळदार शरीराच्या पोरानं हिसक्यासरशी दार उघडलं आणि तिसऱ्या तांबारलेल्या डोळ्यांच्या राकट साथीदारानं आपल्या काठीच्या फटक्यासरशी खळकण साऱ्या काचा फोडल्या. त्या आवाजासरशी सारे बघे लोक दचकले आणि भीतीची आणि कसल्याशा दुबळ्या आनंदाची क्षणिक सगळ्यांच्या शरीरातून गेली आणि ते दृश्य पाहायला एव्हाना शेकडो लोक हजर झाले होते. प्रत्येक इमारतीतून डोक्यांच्या रांगाच्या रांगा त्या दृश्याकडे एकाग्रतेने पाहत होत्या आणि भीतीमुळे जरी रस्ता रिकामा झाला होता तरी त्याच्या दोन्ही टोकांना माणसांच्या झुंडी वाकून वाकून त्या दृश्याकडे पाहत होत्या. मात्र एक गडी हातात शेणाचा गोळा घेऊन एकटाच रस्त्याच्या मध्यभागी त्या दृश्याकडे पाहत उभा होता.
आणि लोकांच्या पुंजक्यातून त्यानं ते एकट्यानंच निराळं उभं राहणं लोकांना का कोण जाणे चमत्कारिक वाटत होतं. एक वेणीवाला आपला धंदा विसरून ते दृश्य पाहण्यात पार गुंगून गेला होता आणि अभावितपणे एक एक पाऊल पुढे सरकत होता. दोन अगदी लहान मुलं घाबरून पळून जाता जाता सारख्या माना वळवून त्या दृश्याकडे पाहत होती आणि एक छान चोकीचा पोशाख केलेला सुशिक्षित तरुण ह्या सर्व लोकांकडे तिरस्कारानं पाहत आयटीत अगदी त्या फोडलेल्या दुकानाजवळून पुढे गेला. ते दृश्य पाहताच दामू विजय उन्मादानं ओरडला, अरे अरे ते पहा, मवाली दुकान फोडतायत. त्या सरशी खुटमुट्यांच्या चाळीतील दुसऱ्या मजल्यावर एकच धावपळ झाली. केवढी रोमहर्षक घटना होती ती, आणि स्वतःच्या चाळीसमोर घडत असताना ती घटना न पाहणं म्हणजे आयुष्यातील एका फार मोठ्या आनंदाला मुकण्यासारखं होतं. जिथून ते दृश्य सर्वात चांगलं दिसेल अशी जागा पटकावण्याकरिता मुलात ढकलाढकली आणि मारामारी सुरू झाली. आणि अर्थातच घारू अण्णांच्या भांडखोर आणि आरदाड पोरांनी इतर मुलांना केव्हाच त्या जागेवरून हुसकावलं. माधवरावांचा 2 वर्षांचा श्याम जेव्हा ती जागा सोडीना तेव्हा घारू अण्णांच्या बनीनं थाड दिशी त्याचं डोकं गजावर आपटलं आणि बापडा श्याम जेव्हा रडत घरात जाऊ लागला तेव्हा ती सारी फिदी फिदी हसली. इतक्यात घारू अण्णा एकदम आपल्या मुलांवर खेकसले. चला रे, चालती वाहत, उन्हाळ कुठची, आणि सगळ्यांनी पुस्तकं घ्या हातात. त्या सरशी त्यांची सगळी मुलं घरात पळाली. दामू मात्र तिथेच उभा राहिला. ही महत्वाची बातमी चाळीला पुरवल्यामुळे आपल्याला काही विशेष हक्क प्राप्त झाले आहेत अशी त्याची कल्पना झाली होती. पण घारू अण्णांनी एक टपली मारून त्याची ती कल्पना दूर केली आणि मग ते स्वतः त्या जागेवर उभे राहून गंमत पाहू लागले. शामराव त्यांच्या शेजारी येऊन उभे राहिले आणि बाहेर गडबड चालली आहे, तुम्ही घरात बसा, असं आपल्या बायका मुलांना दरडावून सांगून काटकुळे अजागळ ऐनापुरे कठड्याजवळ धावले. त्यांच्या मनाची इतकी धांदल उडाली होती की कठड्याजवळ जाण्याकरिता ते उघड उघड धक्काबुक्की करू लागले आणि शेवटी ते शामरावांच्या बगलेतून मान काढून ते दृश्य पाहू लागले. शामराव दयाबुद्धीनं म्हणाले, अरे अरे, काय बिचाऱ्याचं नुकसान करतायत. त्या सरशी ऐनापुरे एकदम आपल्या किरट्या आवाजात किंचाळले, हेच ते चुकतं तुमचं. ह्या मुसंड्यांना काय म्हणून दया दाखवावी. ते आमच्या बायका पळवतात, पोरं बाटवतात, देवळं भ्रष्ट करतात. काही नाही, त्यांना असाच हात दाखवला पाहिजे. त्यांच्या त्या आवेशानं काहीसे गांगरलेले शामराव म्हणाले, अहो पण हे भांडण थांबवायला नको का कधी. शेवटी आपल्या सगळ्यांना एकाच ठिकाणी राहायचं आहे ना. पण ऐनापुरे आपला आवाज तार सप्तकात नेऊन किंचाळले, कसलं एके ठिकाणी राहायचं. आम्ही अविंदांचा निपात करू, त्यांची डोचकी ठेचू. आणि त्यांनी असे काही हातवारे केले की शामराव अगदी घाबरून गेले. आपल्या भयंकर राजकीय मतांनी शामरावांना घाबरून सोडण्यात ऐनापुऱ्यांना फार आनंद वाटे. आपली चिरडली गेलेली अधिकार लालसा पुरविल्याचा त्या दुबळ्या माणसाचा तो एकच मार्ग होता. कसली राजकारणाची चर्चा करताय ऐनापुरे. आमच्या पगारात 4 रुपये वाढ होईल असलं एखादं राजकारण असलं तर सांगा, घारू अण्णा म्हणाले. आणि आपण काहीतरी विलक्षण मुरब्बीपणाचं बोललो अशा आशयानं त्यांनी सर्वांकडे पाहिलं. सर्वांना त्यांचं म्हणणं मनोमन पटलं आणि म्हणूनच ते कोणालाच आवडलं नाही. नटव्या मालतीबाई देखील ते दृश्य पाहायला लगबगीनं बाहेर आल्या होत्या. पण त्या गर्दीत धक्काबुक्की करून कठड्याजवळ जायला आणि स्वतःची ऐट बिघडवायला त्यांचं मन धजेना. सौंदर्य आणि योग्यता ह्यांनी आपण इतरांहून श्रेष्ठ आहोत अशी त्यांची प्रामाणिक समजूत होती. लोक ही गोष्ट मानित कसे नाहीत ह्याचं त्यांना नेहमीच आश्चर्य वाटे. इतरांना नाक मुरडून आणि नावं ठेवून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न
नेहमी अट्टाहासानं चाललेला असे. आता देखील त्या असंच काहीतरी पुटपुटत होत्या आणि नेहमीप्रमाणे सर्व लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत होते. इतक्यात तिरळे बंडोपंत बावळटपणानं चालत आले आणि चटकन त्यांना धक्का देऊन पुढे गेले. मालतीबाई चमकल्या. बंडोपंतांनी हे मुद्दाम केलं ह्याची त्यांना खात्री होती आणि बंडोपंतांविषयी त्यांना नेहमीच जो विलक्षण तिरस्कार व संताप वाटत असे त्यानं त्यांच्या मनात जोराची उसळी खाल्ली. त्यांना वाटलं की चटकन घरात जावं, पण का कोण जाणे. त्यांना त्या जागेवरून हलावसच वाटेना. स्वतःवरच त्या विलक्षण जळफळल्या आणि आपल्या काकदृष्टीनं त्यांच्याकडं अधाशीपणे पाहणाऱ्या बंडोपंतांचं डोकं खोबऱ्याच्या वाटीसारखं ठेचावं इतका त्यांना द्वेष वाटला. पण तरी जागेवरून हलायला त्यांचं मन तयार होईना. रस्त्यावरून येता जाता बायकांना धक्के द्यायची बंडोपंतांना चमत्कारिक सवय होती आणि हे कसं साधता येईल हेच विचार त्यांच्या डोक्यात सतत चाललेले असत. ह्या बाबतीत त्यांचे जे भेद चालत ते इतके सूक्ष्म, धूर्त आणि निर्लज्जपणाचे असत की पुष्कळदा त्यांना स्वतःचीच किळस वाटू लागे. पण त्या क्रूर सवयी पुढे त्यांचं काही चालत नसे. मालतीबाईंचा दुबळेपणा त्या सराईत माणसानं ताबडतोब ओळखला आणि अधिक आत्मविश्वासानं त्यांना धक्का देऊन तो पलीकडे गेला. तरी मालतीबाई स्वतःवर जळत फळत जाग्यावरच उभ्या राहिल्या. मग अशी कोणती सुप्त जबरदस्त इच्छा त्यांना त्या जागेवर खिळवून धरीत होती कोण जाणे. इतक्यात नेहमी बंद असणार त्या हौशी झोडप्याच्या खोलीचं दार उघडलं आणि मनोहर व लीला बाहेर आली. त्या दोघांच्या पायात चपला होत्या आणि हातात हातरुमाल होते. चाळीतल्या इतर लोकांहून आपण आधुनिक, नीटनेटके आणि स्वच्छ आहोत हे दाखवण्याकरिता ती दोघं असं वागत. गॅलरीत एखादं शेंबड मूल दिसलं की लीला एकदम ई म्हणून किंचाळायची आणि एखाद्या बाईच्या आंबाड्याचं टोक सुटलेलं असलं तर लोकांना दिसेल अशा रीतीनं चोरून हसायची सवय तिनं स्वतःला लावून घेतली होती. मनोहर एकदा कॉलेजच्या क्रिकेट टीम मध्ये खेळला होता, त्यामुळे त्याच्या तोंडात नेहमी क्रिकेटची भाषा असे आणि चाळीच्या गॅलरीतून जाताना तो गोलंदाजी केल्याचा आविर्भाव करीत असे. खाली काय चाललं आहे हे त्यांना दिसेना, म्हणून मनोहरनं घरातून चटकन एक खुर्ची आणली आणि तिच्यावर उभा राहून तो लीलाला खाली काय चाललं आहे ह्याचं आपल्या मतानं विनोदी वर्णन सांगायला लागला. ते ऐकताना लीला मान वेळावून आणि इतर अनावश्यक हावभाव करून काही उद्गार काढीत होती. शेवटी मनोहर लीलाचा हात धरून म्हणाला, तू राहा इथे खुर्चीवर उभी, म्हणजे दिसेल तुला नीट. तेव्हा लीला लाजत मुरकत मनोहरच्या शेजारी खुर्चीवर उभी राहिली. एव्हाना त्या जोडप्याचा उद्देश सिद्धीस गेला होता, कारण खाली फोडल्या जाणाऱ्या दुकानाऐवजी सारे लोक माना वळवून बावळटपणानं त्यांच्याकडे पाहू लागले होते. तेव्हा लीला फणकारली, साटळ मेले, आणि मग दोघांनी घरात जाऊन परत दार बंद करून घेतलं. त्यांचं दार बंद झालं अशी खात्री झाल्यावर घारूअण्णा म्हणाले, दुकान फोडण्याऐवजी हे मवाली काही लोकांची थोबाड का फोडत नाहीत कोण जाणे. त्याबरोबर सगळ्या लोकांना अगदी मनापासून हसू आलं, कारण सर्वांनाच त्या जोडप्याची फार असूया वाटत असे आणि आपणही त्यांच्यासारखंच व्हावं असं वाटे. पण त्यांच्यासारखी रूपाची आणि तारुण्याची देणगी कोणालाच नव्हती आणि सर्वांचेच संसार वाढत असल्यामुळे त्यांच्या इतक्या आयटीनं कोणालाच राहता येत नसे. इकडे दुकान फोडण्याचे काम व्यवस्थितपणे चालले होते. दुकानातल्या काही जिन्सा मवाली भराभर बाहेर फेकीत होते आणि काही स्वतःकरिता गोळा करीत होते. प्रत्येक बाबतीत सर्वांच्या पुढे असावं अशी महत्वाकांक्षा धरणारा दामू एव्हाना त्या फोडलेल्या दुकानाच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिला होता. त्याच्या अंगात शर्ट नव्हता, पण त्याची त्याला मुळीच फिकीर नव्हती. आपल्या कर्तबगारीचा त्याला विलक्षण अभिमान वाटत होता. दूर उभे राहिलेल्या इतर लोकांकडे पाहून तो तिरस्काराने हसत होता आणि आपली शेंडी डोक्यावरून नाकापर्यंत ओढीत होता. इतक्यात एक भैया आपल्याच बेफिकीर तंद्रीत पुढे आला. रस्त्यावर
दुकान फोडलं जात आहे ह्याची त्या बेट्याला जाणीवही नव्हती. पण त्या दुकानाजवळ जाताच समोर पडलेल्या पादत्राणांच्या राशीकडे त्याचं लक्ष गेलं. त्या सरशी त्यानं अगदी सहजपणे आपले फाटके चढाव काढून त्या राशीतले चांगलेसे बूट आपल्या पायात चढवले आणि 2-4 बुटांच्या जोड्या खाकोटीस मारून तो आनंदानं हसत पुढे चालू लागला. त्या भैयाचं ते कृत्य पाहून सारे लोक एकदम अगदी मनापासून हसले, कारण सगळ्यांच्या मनातल्या सुप्त इच्छेला त्या साध्या सीध्या भैयानं मूर्त स्वरूप दिलं होतं. भैयाच्या त्या कृतीनं इतरांनाही हळूहळू धीर आला. हातात शेणाचा गोळा घेऊन रस्त्याच्या मध्यभागी उभा राहिलेला रामागडी पुढे सरसावला आणि 2-4 पायतानांचे जोड बगलेत मारून त्यानं रस्ता सुधारला. अभावितपणे पुढे सरकणाऱ्या वेणीवाल्यानं देखील घाबरत त्याचं अनुकरण केलं. त्यानंतर सारेच लोक हळूहळू पुढे सरकले आणि मग ती पादत्राणं पळविण्याकरिता एकच गिल्ला झाला. ती लुटालूट पाहून आयनापुरे अभावितपणे कठडा सोडून घाईनं जिन्याकडे वळले. तशी घारू अण्णा चटकन फिरून छदमीपणानं म्हणाले, काय आयनापुरे, तुम्हीही निघालात की काय लूट करायला? त्या सरशी आपण काय करीत आहोत ह्याची आयनापुरेंना जाणीव झाली आणि आधीच बावळट असलेला त्यांचा चेहरा अगदीच अजागळ दिसू लागला. इतक्यात घारू अण्णांचा दामू दडदडत वर आला. त्याच्या हातात एक बुटांचा जोड होता. तो ओरडत घारू अण्णांना म्हणाला, अण्णा अण्णा, हे पहा मी बूट आणलेत. घारू अण्णा प्रसंगावधान राखून म्हणाले, अरे मूर्खा, अशा रस्त्यावर पडलेल्या गोष्टी का आपण उचलायच्या? बर, पण असू दे बूट आता, नाहीतर परत त्या गर्दीत सापडशील तू. आणि सर्व लोकांच्याकडे एक निर्लज्ज दृष्टिकोन टाकून ते घरात गेले व तो बूट आपल्याला होतो की नाही ते पाहू लागले. दामूला आता अधिकच जोर चढला आणि आईनं दिलेली एक भली मोठी पिशवी घेऊन तो खाली उतरला. ते पाहून राधाबाईंना फार हेवा वाटला आणि दामू इतकंच वय असलेल्या आपल्या मधूला सारखं बोटानं डिवचित त्या म्हणू लागल्या, जा खाली जाऊन ये जा. तो दामू पहा कसा हुशार आहे, नाहीतर तू. पण नाजूक मनाच्या मधूला ती कल्पना मानवण्यासारखी नव्हती. त्यामुळे तो शेवटी कंटाळून दूर पळून गेला आणि पिंपाडच्या कोपऱ्यात लपून बसला. दामू खाली गेला तेव्हा लुटालूट ऐन रंगात आली होती. सगळे लोक एकमेकांना ढकलत होते, ओरडत होते, भांडत होते, मारामारी करत होते आणि हसत देखील होते. त्या गिल्ल्यात जाणून बुजून सापडलेल्या एका म्हातारीची पार दामटी ओढून ती किंचाळत होती. प्रत्येक जण ओरडत होता, अरे अरे अरे, त्या म्हातारीला सोडवा रे, सोडवा त्या म्हातारीला. पण धक्काबुक्की करायचा कोणीच थांबत नव्हता. त्या दंगलीत देखील दामून शितापीनं आपली पिशवी भरली आणि तो परत येऊ लागला. इतक्यात एका दांडग्या मवाल्यानं त्याच्या हातातली पिशवी हिसकून घेतली आणि तो तिथून जाऊ लागला. दामू त्याच्याकडे धावत ओरडू लागला, हे काय, हा हे काय? ते ऐकून तो मवाली मागे फिरला आणि त्यानं दामूच्या फाड दिशी थोबाडीत मारली. दामूचं कानशी लाल झालं, त्याच्या डोळ्यातून पाणी आलं आणि डोकं गरगरू लागलं. कसं बस घरी जाऊन त्यानं आपली हकीकत सांगितली आणि पिशवी हरवल्याबद्दल घारू अण्णा त्याच्यावर खेकसले. मात्र इतक्यात पोलीस येत असल्याची वर्दी लोकांना मिळाली. मवाली ताबडतोब गुप्त झाले. इतर लोक सैरावैरा धावू लागले आणि सोबत 2-4 बायका आणि बरीचशी मुलं घेऊन जाणारा एक कारकून घाबरून त्या सर्वांच्या पुढे धावत आणि मागे न बघता ओरडत होता, अरे अरे, जोराने पळा रे, पाय मोडले की काय रे तुमचे. गंगाधर गाडगीळ यांची समग्र कथा मालिका या संग्रहातून घेण्यात आलेली ही कथा. विद्यार्थी मित्रांनो, याबरोबर या कथेचं वाचन मी या ठिकाणी थांबवतो. तुम्हाला कथा वाचल्यानंतर, म्हणजे मी कथा वाचत असताना तुम्हाला काय वाटत होतं? कथाकाराला या कथेच्या माध्यमातून जे सांगायचं आहे, जे सुचवायचं आहे, ते नीटपणानं, नेमकेपणानं तुमच्यापर्यंत पोहोचत होतं का? या सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवाव्यात प्रतिक्रियांच्या रूपामध्ये, अशी विनंती मी तुम्हाला करतो. पुढच्या तासिकेमध्ये
आपण या कथेचं विवेचन, विश्लेषण आणि अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.